नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 29 and as usual we are discussing the previous year questions from the chapter kinetic theory of gases and radiations. Clear? So in this video lecture we are again going to discussing the numericals from the Maharashtra CET. The first one is from the Maharashtra CET 2018 and the second one is from the Maharashtra CET 2015. Okay. ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन या फिनॉमिनावर तुम्ही पहिला क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकतो. एक रिलेशन आहे त्या रिलेशनवर आणि द कन्सेप्ट बिहाइंड द सेकंड इज वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ओके, दॅट इज द वेवलेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. क्लिअर? बघा, दोन्ही क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकतो. आणि तत्पूर्वी मला असं सांगायचं की आपण जवळजवळ या चॅप्टरच्या 29व्या लेक्चरकडे आपण वळत आहोत. त्यामुळे नियर अबाउट वी हॅव डिस्कस ऑलरेडी 60 म्हणजे 60च्या वर आपण ऑलरेडी या चॅप्टरचे क्वेश्चन डिस्कस केलेले आहे. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला तितकीच प्रॅक्टिस करणं गरजेची राहते. ओके, अदरवाईज नॉट पॉसिबल. ओके, मी इथे येत आहे आणि तुम्हाला शिकवतो, याच्यात काही अर्थ नसतं. ओके, अर्थ कुठं राहतं की तुम्ही कितपर्यंत तो प्रयोग करत आहे घरी सोडून बघण्याचा. ठीक आहे नाही, मी तुम्हाला तसं नेहमी लेक्चरमध्ये बघत असतो की मी जे काही व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला जे काही 2-3 एक्झाम्पल शिकवत असतो ते तुम्ही जोपर्यंत घरी प्रॅक्टिस करणार नाही, नॉट पॉसिबल. क्लिअर? बघा, हे सगळं तुमच्यावर असतं. आणि शेवटी काय ना, माझं जास्तीत जास्त 10 ते 15% कॉन्ट्रीब्युशन राहतं. याच्या लक्षात? ओके, ठीक आहे, एखादा व्यक्ती कमी जास्त होतो पण 10 ते 15% जास्तीत जास्त शिकवणाऱ्याचं. पण जो शिकणारा राहते त्याचं मॅक्सिमम, ओके, म्हणजे आपण अबाव 70% कॉन्ट्रीब्युशन तुमचंच राहतं असं म्हटलं तरी चालते, अबाव 80 म्हटलं तरी चालते. ओके, जोपर्यंत तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन देणार नाही, डेडिकेशन. एखादी गोष्ट जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्या गोष्टीसाठी डेडिकेशन द्यावं लागतं. टाईम. डेडिकेशन म्हणजे काय, आपल्याला टाईम स्पेंड करावा लागतो. एखादी गोष्ट येत नाही, ठीक आहे, आपल्याला वेन्स डिस्प्लेसमेंटला येत नाही, मग त्याच्यासोबत टाईम स्पेंड करा. जसं तुम्ही त्या लॉसोबत टाईम स्पेंड करता ॲटोमॅटिक ते समजायला लागतं. त्याच्यावरचे न्यूमरिकल सॉल्व करायचे. दॅट्स इट. क्लिअर? बघा, आता वी विल डिस्कस द सोल्युशन फॉर द फर्स्ट न्यूमरिकल. बघा, त्यांनी काय काय दिलेलं आहे आणि काय आपल्याला फाइंड आउट करायला विचारलेलं आहे. हीट एनर्जी इज इन्सिडंट ऑन द सरफेस ॲट द रेट ऑफ 1000 जूल पर मिनिट. काही हरकत नाही, ठीक आहे. इफ कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 0.8 अँड द कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0.1 देन हीट एनर्जी ट्रान्समिटेड बाय द सरफेस इन 5 मिनिट्स. काही एकदम सिम्पल आहे. बघा, एक सरफेस आहे. ओके, या सरफेसवर हीट एनर्जी काय झाली, इन्सिडेंट. ओके, हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट ऑन दिस सरफेस दिलेलं आहे आपल्याला 1000 जूल पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये जवळजवळ 1000 जूल एवढी एनर्जी या सरफेसवर काय झाली म्हणते, इन्सिडेंट. चला, काही हरकत नाही. ओके, त्यांनी दिला आहे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन स्मॉल एन डिनोट करतो किती आहे, 0.8. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन दिलं आहे ना, हां, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन किती दिलं आहे आपल्याला, 0.1. ठीक आहे, या गिवन गोष्टी आहे. आणि त्यांनी काय विचारलं की द हीट एनर्जी ट्रान्समिटेड बाय द सरफेस. या सरफेसनं मग हीट एनर्जी किती ट्रान्समिट केली, म्हणजे Q∑T. ह्याच्या लक्षात बेटा, Q म्हणजे काय बेटा, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट किती आहे, 1000 जूल पर मिनिट. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड बाय दॅट सरफेस. दॅट इज नथिंग बट द Q∑T and where T stands for the transmission. Clear? बघा, आपल्याकडे रिलेशन आहे कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल्स टू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड. येतं लक्षात? ओके, बघा, या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय पाहिजे, अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड पाहिजे. देअरफॉर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड इक्वल्स टू Q into small t, where Q is amount of heat energy incident given. ओके, अँड सो फर्स्ट क्वांटिटी इज देअर. ओके, म्हणजे पहिली क्वांटिटी आहे फिजिकल क्वांटिटी, आपल्याला सेकंड पाहिजे. स्मॉल टी स्टँड्स फॉर द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड. आपल्याला माहीत नाही अमाऊंट ऑफ हीट एनर्जी जर आपण ट्रान्समिटेड फाइंड आउट केलं, इथं मग ती व्हॅल्यू पुट केली तर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड आपण कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, स्मॉल टी स्टँड्स फॉर कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन जर आपल्याला माहिती राहिलं, हा दिलेला आहे, त्याच्यामुळे खूप काही मोठी अडचण येत नाही. ठीक आहे, बघा, एक आपल्याकडे रिलेशन, एक सुंदर रिलेशन आहे. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन प्लस कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन प्लस कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल्स टू किती राहते बेटा, 1. दोन क्वांटिटी दिल्या आहे, ॲब्सॉर्प्शन आणि रिफ्लेक्शन. सो वी आर एबल टू फाइंड द थर्ड फिजिकल क्वांटिटी. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 0.8, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन इज 0.1 प्लस ट्रान्समिशन इक्वल्स टू 1.
0.1 0.9 plus transmission equals to 1. Therefore coefficient of transmission equals to 1 minus 0.9. इथं लक्षात बेटा. ओके, therefore coefficient of transmissions 0.1. ओके, युनिटलेस. कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन कसं क्वांटिटी आहे बेटा, डायमेन्शन लेस आणि युनिटलेस. बघा ट्रान्समिशनचे डेफिनेशन बघा, ट्रान्समिशन टू द इन्सिडेंट, पण दोन्ही काय राहते, जूल पर मिनिट. जूल पर मिनिट, जूल पर मिनिट गेट कॅन्सल. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड, याचा जो काही युनिट आहे जूल पर मिनिट. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट जूल पर मिनिट गेट कॅन्सल. देअरफॉर युनिटलेस क्वांटिटी. ही क्वांटिटी आली, आपल्याला इथं पुट करायचं आहे. देअरफॉर बघा कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन इक्वल्स टू Q is nothing but the amount of heat energy incident on that surface, okay, which is 1000 joule per minute, okay, into coefficient transmission 0.1. ठीक आहे. therefore coefficient of transmission equals to बघा 1000. 0.1 म्हणजे काय बेटा, 10. 0.1 म्हणजे काय, 0.1 लाच कसे लिहू शकतो आपण, 1/10. ठीक आहे. 10 गेट कॅन्सल. therefore coefficient of transmission 100 जूल पर मिनिट आहे. ओके, हे जे काय आलं 100 जूल पर मिनिट आहे. ओके, परंतु आपल्याला किती मिनिटात काढायचं आहे बेटा, त्यांनी 5 मिनिटासाठी विचारलं आपल्याला. बघा इथंही तुमचा घोळ होऊ शकतो. ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत आला, ओके, आणि 100 तुम्हाला ऑप्शनही दिसतो. आपल्याला वाटतं आपण 100% क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे, तो झाला आहे आपलं. ओके, पण प्रॉब्लेम इथे बघा, त्यांनी काय विचारलं, मी काय म्हटलं, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड, युनिट बघा जूल पर मिनिटमध्ये आहे, म्हणजे एका मिनिटात, पण आपल्याला किती मिनिटासाठी काढायचं आहे, 5. म्हणून बघा देअरफॉर अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड इन 5 मिनिट. हे कसं काढू शकतो आपण, एका मिनिटासाठी काढला, मग एका मिनिटासाठी काढलं तर 5 मिनिटासाठी आपण 5ने काय करू, मल्टिप्लाय. देअरफॉर जूल पर मिनिट. देअरफॉर 500 जूल पर मिनिट, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड इन 5 मिनिट्स, दॅट इज 500 जूल पर मिनिट. सो दिस इज द इझिएस्ट वे दॅट यू कॅन गेट द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर फर्स्ट. याच्या लक्षात छोट्या छोट्या डेफिनेशन यूज केली. ओके, पहिला गिवन डाटा होता, एक सरफेस होता, सरफेसवर क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट झाली आणि सरफेसमधून किती अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्समिट झाली हे फाइंड आउट करायचं. दे हॅव गिवन द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट 1000 जूल पर मिनिट, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. ओके ओके, आणि आपल्याला विचारलं अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ट्रान्समिटेड. The formula of the amount of coefficient of transmission equals to the amount of heat energy transmitted to the amount of heat energy incident. Therefore amount of heat energy transmitted equals to amount of heat energy incident into coefficient of transmission. Okay, एकच गोष्ट आपल्याला फाइंड आउट करायची होती, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. ओके, युझिंग दिस रिलेशन. बघा हे रिलेशन तुम्हाला कधी कधी बोर्डामध्ये प्रूफ करायला पण विचारतात. हे रिलेशन यूज करून आपण कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन घेतलं, इथं पुट केलं. पुट केल्यानंतर बघा जो काही कोएफिशियंट अमाऊंट ऑफ हीट एनर्जी इन्सिडेंट आहे तो पर मिनिटामध्ये दिला आहे, म्हणजे एका मिनिटासाठी दिला आहे, परंतु आपल्याला 5 मिनिटासाठी काढायचा आहे, म्हणून 5ने आपल्याला काय करावं लागतं, मल्टिप्लाय. ओके, बघा अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. पॉज करा, नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द न्यूमेरिकल नंबर सेकंड. and numerical number second is the easy, okay, if we compare with the first. बघा अशा पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो बेटा आपण. चला, सो वी विल डिस्कस द नेक्स्ट न्यूमेरिकल solution. Okay, a black body radiates heat at a temperature T1 and T2, and they have given the temperature T2 is greater than T1. The frequency corresponding to the maximum energy is, ठीक आहे, म्हणजे कोणत्या टेम्परेचरला फ्रिक्वेन्सी जास्त राहते त्यांनी विचारलं आहे. मोर ॲट T1, मोर ॲट T2, T1ला जास्त राहते, T2ला जास्त लागते का, दोघांसाठी इक्वल राहते का, टेम्परेचरपासून फ्रिक्वेन्सी इंडिपेंडेंट आहे. ओके, याचा अर्थ काय. ओके, मग त्यांनी काय विचारलं आपल्याला, कोणत्या टेम्परेचरला फ्रिक्वेन्सी जास्त राहते. ओके, म्हणजे याचा अर्थ आपल्या डोक्यात एक क्लू आला पाहिजे की फ्रिक्वेन्सी आणि टेम्परेचरमधलं आपल्याला रिलेशन फाइंड आउट करावं लागतं. येतं लक्षात बेटा. त्यांनी काय विचारलं आपल्याला, ओके, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी करस्पॉन्डिंग टू द मॅक्सिमम एनर्जी, कोणत्या टेम्परेचरला फ्रिक्वेन्सी कशी राहते बेटा, जास्त. बघा, युझिंग द वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, यू नो, ओके, लॅम्बडा मॅक्स इंटू टेम्परेचर इक्वल्स टू काय राहते बेटा, बी. ओके, वेन्स डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट. ठीक आहे, देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल्स टू बी अपॉन मी टी लिहू शकतो. ओके, किंवा लॅम्बडा इज प्रपोर्शनल टू 1/T.
म्हणजे वेवलेंथ. लॅम्बडा इज नथिंग बट वेवलेंथ. ओके, हे वेव्स डिस्प्लेसमेंट लॉ यूज केला आपण. लॅम्बडा इज नथिंग बट वेवलेंथ. ओके, अँड वेअर टी इज नथिंग बट द टेम्परेचर. सो द रिलेशन बिटवीन द लॅम्बडा अँड टेम्परेचर इज इनव्हर्सली. ओके, परंतु आपल्याला कशामध्ये रिलेशन विचारलं आहे? फ्रिक्वेन्सी आणि टेम्परेचर. ओके, आपल्याकडे एक रिलेशन आहे. ओके, लॅम्बडा is inversely proportional to the frequency where nu is nothing but the frequency. Okay, where nu is nothing but the frequency. So in place of lambda I can put 1 by nu directly proportional to the temperature. Reciprocal जर केला तर nu is directly proportional to the temperature. याचा अर्थ फ्रिक्वेन्सी आणि टेम्परेचर मध्ये कसा फरक आहे, सॉरी कसं रिलेशन आहे? डायरेक्टली. If I increases the temperature, then obviously the frequency will be increases. If I decreases the temperature, obviously the frequency will decreases. ठीक आहे. आणि इथं बघा आता कोणाचं टेम्परेचर जास्त आहे? T2चं. कोणतं टेम्परेचर जास्त आहे? T2 गिवन दिलं आहे. मग ज्याचं टेम्परेचर जास्त त्याची फ्रिक्वेन्सी कशी जास्त? म्हणजे द फ्रिक्वेन्सी विल बी मॅक्सिमम. ओके, वेन टेम्परेचर मोर ॲट T2 टेम्परेचर. The frequency will maximum more at a temperature T2. Therefore, the option number 2 is the correct one. And the question is from the Maharashtra CT 2015. रिलेशन फाइंड आउट केलं आपण सरळ सरळ. याच्या लक्षात. आणि बघा इक्वल राहू नाही शकत आणि टेम्परेचर आणि फ्रिक्वेन्सीमध्ये रिलेशन आहे असं होऊ शकत नाही. ओके, इंडिपेंडंट म्हटलं ना, असं नाही. फ्रिक्वेन्सी आणि टेम्परेचर डिपेंडंट आहे, इंडिपेंडंट नाही आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन कॅन्सल झाला, इक्वल नाही राहू शकत. आणि इथे आपल्याला या रिलेशनवरून असं लक्षात येतं की टेम्परेचर आणि फ्रिक्वेन्सीमध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे. टेम्परेचर कमी जास्त झालं तर फ्रिक्वेन्सी जास्त, कमी झालं तर फ्रिक्वेन्सी कमी. डायरेक्टली रिलेशन. देअरफॉर अँड दे हॅव गिवन द T2 टेम्परेचर इज मोर दॅन द T1. देअरफॉर द corresponding frequency to that T2 temperature will be the higher as compared to the temperature T1. Okay, this is the easiest way that I can solve your solution. Okay, बघा आपला प्रयत्न चालूच आहे. तुम्हाला आपला गुरुमग आवडत चालला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.